दुसरो व्हाईस प्रेसिडेंट संदेश पेडणेकर, जनरल सेक्रेटरी पांडुरंग गोंदेकर, जनरल सेक्रेटरी तुषार गोवेकर जनरल सेक्रेटरी, सेक्रेटरी नताशा तोरसकर, ट्रेजरर रश्मित नाईक, मेंबर्स पुढे मेंबर अक्षय ढाले, अभिजित तामणकर, साहिल पेडणेकर आणि लास्ट मेंबर म्हणतो सप्तेश मालवणकर. आमच्या पंतप्रधान प्राईम मिनिस्टराचे 12 वर्सां कंप्लीट जातात एज अ इलेक्टेड सक्सेसफुल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. आणि ह्या ऑस्पिशियस डेयान आम्ही आमचे महिला मोर्चा आताच डिक्लेअर केला, आमचे युवा मोर्चा डिक्लेअर केला आणि हांव कॉंग्रॅच्युलेट करता आणि वेलकम करता ईच एंड एवरी मेंबर ऑफ आ युवा मोर्चा विंग. आणि हांगा प्रेसिडेंट म्हणून आमचो बाब संकेत पार्सेकर, बाय नताशा प्लीज कम. सेक्रेटरी नताशा तोरसकर. So I would welcome and congratulate each and every member of our युवा मोर्चा. प्रेसिडेंट म्हणून आमकां लाभलेलो हा बाब संकेत पार्सेकर. We had age limit beyond which we could not select युवा मोर्चा president and the main members. By उक्रांती तोरसकर वाइस प्रेसिडेंट, बाब संदेश पेडणेकर वाइस प्रेसिडेंट, बाब पांडुरंग गोंदेकर जनरल सेक्रेटरी, बाब तुषार गोवेकर जनरल सेक्रेटरी, बाय नताशा तोरसकर सेक्रेटरी, बाब विठ्ठल कोरगांवकर सेक्रेटरी, बाब रश्मित नाईक ट्रेजरर, सगळे मेंबर आमचे बाब विदेश पडगांवकर, मेघाश्याम तोरसकर, रुबम श्रीमेपुरेशकर, बाब प्रीती उसगायकर, बाब अक्षय ढाले, बाब अभिजित तामणकर, बाब गौतम पैंगणकर, बाब साहिल पेडणेकर आणि बाब सप्तेश हळदकर. सगळ्यांक तुमकां congratulate and welcome to the family युवा मोर्चा. those are names म्हळ्यार ही आमची फॅमिली. आणि जसो आमचो प्रायम मिनिस्टर परते सांगता, प्रायम मिनिस्टर जालो आनी तेजी पयली उतरां म्हणटा तो आपूण मुख्य सेवक ह्या देशाचो. हे एम आसूंक जाय. आमी आमदार म्हणून आमी ह्या कॉन्स्टिट्युएन्सीची मुख्य सेविका. That is how we should work. Then only you get good results. Then only you get God's blessing. That which is main. आणि ह्या सुवाळ्यार आमचे मदें हा आमचो बाब मोहित चोपडेकर मंडळ अध्यक्ष जनरल सेक्रेटरी, बाब आमचो परेश झेडपी, बाब आमचो नारायण, आमचे बाई लता परब जनरल सेक्रेटरी, आमचे बाई निहारिका नॉर्थ गोवा महिला मोर्चा अध्यक्ष, आमचो बाब केणी, आमचो जनरल सेक्रेटरी ऑफ युवा मोर्चा स्टेट लेवल, ताका आमी वेलकम करतात. लास्ट 3 years, almost 3.5 years आमचो
युवा मोर्चाचो प्रेसिडेंट म्हणून ताणें काम केलां आनी आमकां तेजो हेल्प जाय फॉर द रेस्ट. कितली आमी मिटिंगी लायल्यो, खूंय खूंय बायकान गेले, सगल्यांक एकठांय करून आनी आजुनूय वयतात, सगल्यांक एकठांय करून बाबी न्हय आनी सगल्यांनी तुमी हांगा एकचारान काम केलें. ताका देव बरें करूं म्हणटा. बाय लता परब वॉज आवर प्रेसिडेंट ऑफ महिला मोर्चा. कितले मिटिंगी, केन्ना केन्ना कितले मिटींग पणजे हांगा थंयसर. सो सगल्यांनी काम करून आयज पासून आमी आफ्टर एवरी 3 years वी चेंज द प्रेसिडेंट एज पर BJP रुल्स. ताका लागून आयच्या दिसा आमी चेंज म्हणून आनी एडिशनल घेतलेले आहा. पूण जो प्रेसिडेंटाच्या पोस्टार आहलो ताका दुसरो पोस्ट दिला आनी प्रेसिडेंट नेवो केल्लो आहा. स्पेशली युवा मोर्चा एज लिमीट दिल्ली बिलो 30 years आय थिंक. सो तांकां 30 yearsचे बिलो आहा तांकांच दिल्ले आहा पोस्ट. स्पेशली तुमकां परते कॉंग्रेच्युलेट करता. वेलकम टू द फॅमिली. आनी बाब आमच्या परते संकेताक सांगता हे धाकटुले सॅपलिंग, लेट इट ग्रो इनटू अ tree, a big tree where you have to take nurture and take care of each and every member and each and every youth of Shioli constituency. आमचे सरपंच सगळे and for other constituencies to follow. So thank you once again big congratulations on behalf of my Shioli constituency BJP कार्यकर्ता to my Prime Minister of India for successfully completing 12 years as an elected Prime Minister of India. Thank you very much. God bless. Thank you. इम्पॉर्टंट मोर्चा म्हणून सोदता हांव. बाकीचे कितें कमी आसना पूण हे इज द मोस्ट इम्पॉर्टंट. कित्याक महिला मोर्चाचो आतां जे तुमी आतां अध्यक्ष जाल्ले आसा, तुमी सुहासिनी मॅडम तुमी जाल्ले आसात, तो अध्यक्ष म्हणून तुमचो प्रत्येक मेंबर तितलोच इम्पॉर्टंट आसतलो. तसोच आतां संकेत पार्सेकर तुमी सुद्दां आतां अध्यक्ष जाल्ले आसात. आतां आमचो हेज्या पयलीं विनय बाबान बरें काम केल्लें आसा, तें काम बरें काम तुमकां फुडें व्हरपाक जाय. आनी अध्यक्ष म्हणून तर ही बाकीची टीम सुद्दां तितलीच इम्पॉर्टंट आसतली. कित्याक एकान एक मेंबर समज आमी अध्यक्ष, सेक्रेटरी आनी दुसरो मेंबर तशें आमकां पळोवपाक मेळचें ना. कारण आमचो सगळ्यांचो एक गोल आसा, आमकां फक्त आयज एक एडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी मेळिल्ली आसा. ती आमकां प्रत्येकाक रिस्पॉन्सिबिलिटी पळोवची पडटली. तें पद म्हणून न्हू, एक पळोवची पडटली. कित्याक मोस्ट इम्पॉर्टंट अशें आतां 27 आतां इलेक्शन्स आतां सारकें लागीं पावला आनी इलेक्शनां पुरतीच न्हू. एक BJPची जे एक ऑर्गनायझेशन आमी म्हणटात, तेंची जी तत्व आसा, तेजें कामां आसा, प्रत्येक मनशा कडेन एक लास्ट सामान्य मनशा कडेन पावपाची जी नीती आसा तें आमकां फुलफील करपाक जाय. एक मनांतल्यान लोक आमच्या वांगडा रावपाक जाय. तशें कार्य आमकां करचें पडटलें. इंडक्शन जालें आमी आयज आमकां ऑफिशियली मेळ्ळां, पूण आमी एक सामान्य कार्यकर्ता कशें आमकां काम फुडें व्हरचें पडटलें. एक रिस्पॉन्सिबिलिटी आयज आमकां एडिशनल मेळिल्ली आसा, सगळ्यांक मेळिल्ली आसा आनी प्रत्येकाक आमकां वांगडा मेळून फुडें वयचें पडटलें. कित्याक समज 27 आमकां समज हें इलेक्शन जिखपाक जाय, आमकां इजी जावपाचें ना. प्रत्येकान इजी घेवचें न्हू, ग्रांटेड घेवचें न्हू. कित्याक हेच्या पयलीं सुद्दां आमकां हांव एक मेन्शन करूंक सोदता, 2 टर्म BJP शिवोले जिखूना. सो महिला मोर्चा आसुनी जावं जो युवा मोर्चा आसुनी, आमकां एक मोस्ट इम्पॉर्टंट आमकां एक म्हजो टार्गेट आमकां तो अचीव करपाकूच जाय. सो आउट ऑफ द वे BJPची जी सरकाराची कामां, सरकारची जी ज्यो स्किमी आसा, बऱ्यांतल्या बऱ्या भाशेन आमकां लोकां कडेन पावोवच्यो पडटल्यो. एकामेकाच्या सुपडान आमकां काम करचें पडटलें. आमदाराचें इतलें बरें काम